सोलापूर महापौर पदासाठी मराठा समाजाचं मुंडन आंदोलन। गेल्या 32 वर्षापासून मराठा समाजाला सोलापूरच्या महापौर पदापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभैया जाधव यांनी मुंडन करून भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा निषेध नोंदवला। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। 32 वर्षाचा अन्याय आणि राजकीय गणित। आंदोलकांचं म्हणणं आहे की 1993 नंतर सोलापूरमध्ये विविध समाजांना महापौर पदाची संधी मिळाली। यामध्ये पद्मशाली समाज 3 वेळा, मुस्लिम, लिंगायत, लमाण समाज प्रत्येकी 2 वेळा, ब्राह्मण, कैकाडी, धनगर समाज प्रत्येकी 1 वेळ असं असतानाही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या मराठा समाजाला मात्र 3 दशकांपासून डावललं जात आहे। यंदाही संधी असतानाही भाजपमधील काही स्थानिक नेत्यांनी मराठा समाजाचा महापौर होऊ दिला नाही असा थेट आरोप रामभैया जाधव यांनी केलाय। या अन्यायाचा निषेध म्हणून मराठा कार्यकर्त्यांनी रक्तानं पत्र लिहिली असून आज जाहीर मुंडन करून आपला संताप व्यक्त केलाय। आम्ही कोणत्याही जातीच्या किंवा व्यक्तींच्या विरोधात नाही, प्रत्येक समाज आमचा लहान भाऊच आहे। मात्र 32 वर्ष मराठा समाजाला सत्तेपासून दूर ठेवणं हा अन्याय आहे अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.